तुम्ही जर बिहारमध्ये बघितलं तर तेजस्वी यादव जो विरोधी पक्ष नेता आहे त्याचंच नाव जर तिथं मतदार यादीमध्ये नसेल तर मग केवढं मोठं आहे. आणि तिथं 60 लाख लोकांची नावं कमी केली गेली आहेत. म्हणजे ज्या ज्या मतदारसंघामध्ये जे काही लीड हे कदाचित विरोधी पक्षाला मिळू शकलं असतं, समजा एखाद्या ठिकाणी 20,000 आहे, एखाद्या ठिकाणी 30,000 आहे, एखाद्या ठिकाणी 8,000 आहे, तसेच 8,000, 30,000, 25,000, 20,000 असं मतं कापत गेले. 60 लाख लोकांची नावं ही कमी झाली. त्यांनी कारण काय दिलंय की यांच्याकडे पुरावा नाही. या देशामध्ये 30 ते 40% लोकांना तुम्ही विचारान, खास करून आदिवासी समाज, भटक्या विमुक्त समाज, जे कुणी फिरून स्वतःचं पोट आजपर्यंत त्यांनी भरलेलं आहे, ज्याच्यामध्ये धनगर समाज सुद्धा आपण जर घेतला तर त्यांच्याकडे पुरावा, या देशातला नागरिक असल्याचा पुरावा फक्त ते वोटिंग ID एवढंच आहे. तुम्ही जर अजून पुरावे मागायला गेला तर या समाजाला तिथं मतदानाचा अधिकारच मिळणार नाही. जे बिहारमध्ये घडलं ते या महाराष्ट्रामध्ये सुद्धा घडू शकतं असं आम्हाला तिथं वाटतं. त्यामुळे तेजस्वी यादव, काँग्रेस आणि सर्व इंडिया आघाडीचे लोक आज ज्या पद्धतीने बिहारसाठी लढत आहेत, आमचा पूर्णपणे त्या विषयाला पाठिंबा आहे. कारण बिहार नंतर आता महाराष्ट्रात सुद्धा त्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात आणि कदाचित या लोकल बॉडी इलेक्शन पासून. रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.